व सचिन राऊत यांनी सुद्धा आपला अमूल्य वेळ दिलाय, त्यांचे सुद्धा मंडळातर्फे सहर्ष स्वागत। दोन्ही फलंदाज चेंडूचा अंदाज घेताना पहिला सेमीफायनलचा सामना रंगतोय तो खर्डी प्रीमियर वर्सेस MCC खर्डी। समोर कोणी स्क्रीनच्या तिथे बसले असेल तर साईडला व्हायचंय। मंडळाचे व्हॉलंटियर सीमारेषेचा ताबा घ्यायचा आहे। आजच्या दिवसाअखेर कसारा प्रीमियर लीग पर्व दुसरे 2019 चषकचा मानकरी ठरणार आहे ते कळेल। काहीसा वॉर्म अप करताना विजय आता मात्र विजय सावंत डाबा एंड कडनं कव्हरच्या दिशेने चांगलाशी MCC संघाची सुरुवात। KPL चौकार संघाचं खातं खोलते ते 4 धावेने। थँक्यू डीजे। सीमारेषेच्या बाहेर व्हायचंय, प्रेक्षक सीमारेषेच्या बाहेर व्हायचंय, सहकार्य करायचंय। पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर विजय। सुंदर अशी गोलंदाजीचं प्रदर्शन, निर्धाव चेंडू। शाहरुखने पहिल्या चेंडूवर चांगलासा समाचार घेतला होता, तो 4 धावेने संघाचं खातं खोललंय ते 4 धावेने। दुसरा चेंडू निर्धाव टाकलाय तो विजयने। पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर विजय। डिक्लेअर झोन मध्ये जाते चेंडू, डिक्लेअर झोन मध्ये जातोय 1 धावेसाठी। धावसंख्या होती ती 5। पुन्हा एकदा विजय। शाहरुख हा क्लीन बोल्ड होतोय। अजर अजरची जागा सांभाळण्यासाठी जातोय तो साहिल। अजर हा आपल्या 0 धावसंख्येवर बाद झालाय, गोल्डन डक। पुन्हा एकदा विजय, चांगली अशी गोलंदाजी करतोय तो विजय आपल्या संघासाठी। आता मात्र मिड विकेटच्या दिशेने चांगली अशी रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजामध्ये। धावसंख्या होती ती 6। पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू बघूया, शेवटच्या चेंडूचा कसा समाचार घेतोय तो शाहरुख।
पहिले 2 षटक सर्कल मर्यादा पुन्हा एकदा बोल्ड साहिलची जागा सांभाळण्यासाठी गेलाय तो फरहान. साहिल हा आपल्या 1 धावसंख्येवर बाद झालाय. शाहरुखची जागा सांभाळण्यासाठी गेलाय तो फरहान. धावसंख्या होती 6. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एमसीसी खर्डी संघाची धावसंख्या होती ती 6. काहीशी स्लोवर अशी सुरुवात. वैयक्तिक पहिलं व सांघिक दुसरं षटक घेऊन आला तो हरीश. पुन्हा एकदा चांगलासा शॉट, तेवढेच चांगलासं क्षेत्ररक्षण. त्यावर 1 धाव. धावसंख्या होती ती 7. चांगलंसं क्षेत्ररक्षण केले ते शफिकने. पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर सावंत ढाबा एंड कडनं हरीश. सुंदर असा चेंडू टाकतो तो हरीश. कसारा प्रीमियर लीग पर्व दुसरे मधली पहिली सेमीफायनल होती ती खर्डी वर्सेस एमसीसी खर्डी. बाहेरून प्रेक्षक, खर्डी संघाचे प्रेक्षक, लीग मधले प्रीमियर खर्डी प्रीमियर संघ प्रेक्षक शांत राहायचंय. खेळाडू सुंदर अशी गोलंदाजी करतो तो हरीश. 3 चेंडू मध्ये 1च धाव दिली हरीशने. धावसंख्या स्थिर. धावसंख्या होती ती 7. चांगली अशी गोलंदाजी करतोय तो आपल्या संघासाठी हरीश. स्वेर मारा, दिशाहीन गोलंदाजी व्हाईटच्या स्वरूपात व डिक्लेअर झोन मध्ये 1 धावेसाठी. धावसंख्या होती ती 9. काहीसा स्वेर मारा करतोय तो हरीश. काहीसा ढकलून खेळलेला शॉट, तेवढेच चांगलं असं क्षेत्ररक्षण. त्यावर 1 धाव. आता मात्र धावसंख्येत भर होते. धावसंख्या होती ती 10. 2 अंकामध्ये धावसंख्या जाते ती 10. 10 धावसंख्या झाली आहे. हरीशच्या षटकातील शेवटचा चेंडू. आता मात्र स्ट्राईकला जातोय तो साहिल. सुंदर असं शॉट, तेवढेच चांगलं असं क्षेत्ररक्षण खर्डी संघाकडनं. त्यावर 1 धाव. षटक संपतंय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर एमसीसी खर्डी संघाची धावसंख्या होती ती 11. काहीशी स्लोवर अशी सुरुवात.
संघ तुम्ही बाहेरून ओरडताय तर संतुलन बिघडते ते फलंदाजाचं. शांत राखायचे. चेंडू टाकल्यानंतर तुमचा आनंद व्यक्त करा. खर्डी प्रीमियर संघाचे जे कोणी खेळाडू आहे चेंडू टाकल्यानंतर आनंद व्यक्त करा तुमचा. पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर विजय वैयक्तिक दुसरं व सांघिक तिसरं षटक घेऊन आला तो विजय. आता मात्र बॅटची किनार घेऊन गेलेला चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जातोय 1 धावेसाठी. धावसंख्या ती 12. पुन्हा एकदा विजय. स्ट्रेट डाऊज स्टेटच्या दिशेने खेळलेला चेंडू 1 धाव पूर्ण. चांगलं असं क्षेत्ररक्षण अमोल यांच्याकडनं. त्यावर धावचीत झालाय तो फलंदाज. दोन धावसंख्येवर बाद झालाय. संघाची धावसंख्या होती 13. चांगली अशी गोलंदाजी करतोय विजय. आता मात्र स्ट्राइक लागला तो गुड्डू. मिड विकेटच्या दिशेने खेळलेला चेंडू. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव पूर्ण. धावसंख्या होती ती 16. चांगली अशी रनिंग बिटवीन द विकेट गुड्डू आणि फरान मध्ये. पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर विजय. कव्हरच्या दिशेने चांगलं असं क्षेत्ररक्षण. त्यावर 1 धाव. धावसंख्या होती ती 17. विजयच्या षटकातील शेवटचा चेंडू. 1 टू गो. काहीशी स्लोअर अशी सुरुवात एमसीसी खर्डी संघाची. चांगला अशी गोलंदाजी करतो तो विजय. बॅटची किनार घेऊन गेलेला चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जातोय. षटक संपतंय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर एमसीसी खर्डी संघाची धावसंख्या होती ती 18. तीन षटक संपताय. ड्रिंक ब्रेक होतोय. ड्रिंक ब्रेक. 3 षटकाच्या समाप्तीनंतर ड्रिंक ब्रेक
इथे आम्हाला अमूल्य वेळ दिले तो प्रमुख पाहुणे मांजरेकर काका व सचिन राऊत, दीपक खैर व शैलेश राऊत यांचं सुद्धा सहर्ष स्वागत. ड्रिंक ब्रेक संपतोय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर एमसीसी खर्डी संघाची धावसंख्या होती ती 18 चेंडू 18 धावा व 3 फलंदाज बाद केले ते खर्डी संघाने. वैयक्तिक दुसरं व सांघिक चौथा षटक घेऊन आला तो हरीश सावंडाबा एंड कडनं. हरीश सुंदर असा खोलवर चेंडू काहीसा ब्रह्मास्त्र वापरतो तो यॉर्कच्या स्वरूपात. निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिरावलेली स्थिर धावसंख्या 18. अजूनही मैदानात एमसीसी खर्डी संघाचा धडाडीचा फलंदाज हजर. पुन्हा एकदा त्याच दिशेने तोच चेंडू निर्धाव चेंडू. पहिल्या सेमी फायनलचा सामना होतोय तो एमसीसी खर्डी वर्सेस खर्डी प्रीमियर लीग. पुन्हा एकदा हरीश. काहीसा स्वेर मारा दिशाहीन गोलंदाजी वाईटच्या स्वरूपात. धावसंख्येत भर होते ती 1 ने. धावसंख्या होती ती एमसीसी खर्डी संघाची 19. आता मात्र मिड विकेटच्या दिशेने झेल. फरांची जागा सांभाळण्यासाठी जातोय अरफान. आता मात्र स्क्रीनच्या पाठीमागे कोणी आहे ते पंच त्यांना बाहेर काढायचं. थँक्यू. सामन्याला सुरुवात. बॅटची किनार घेऊन चेंडू जाग्यावर त्यावर 1 धाव. धावसंख्या होती ती 20. हरीशच्या षटकातील अजूनही 2 चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा मिड विकेटच्या दिशेने चांगलंसे क्षेत्ररक्षण त्यावर 1 धाव. प्रेक्षकांना सुवर्णाची संधी आहे. मॅच लाईव्ह ऑन यूट्यूब कसारा प्रीमियर लीग जीटीसी. सुवर्णाची संधी आहे. धावसंख्या होती ती 21. पुन्हा एकदा उंच गगनभेदी शॉट. झेल. आता मात्र मोठा धक्का बसतोय तो एमसीसी खर्डी संघाला गुड्डूच्या स्वरूपात.
गुड्डूची जागा सांभाळण्यासाठी गेले तो वसीम. गुड्डू हा वैयक्तिक आपल्या 5 धावसंख्येवर बाद झालाय. चांगली अशी फलंदाजी करत होतो आपल्या संघासाठी. मोठा फटका मारण्याच्या नादात झेल बाद झालाय. धावसंख्या होती ती 21. काहीशी स्लोअर अशी सुरुवात झाली होती एमसीसी खर्डी संघाची. आता मात्र 2 षटकाचा उर्वरित खेळ बाकी. वैयक्तिक पहिलं व सांघिक पहिलं षटक घेऊन येतोय तो सुनील. पहिला सेमीफायनलचा सामना रंगतोय तो एमसीसी खर्डी व खर्डी प्रीमियर. चांगली अशी गोलंदाजी करतोय तो सुनील. पहिलाच चेंडू निर्धाव टाकलाय. पुन्हा सुनील. पुन्हा एकदा केपीएल षटकार. चांगलासा षटकार मारलाय. धावसंख्या 6 ने वाढते. धावसंख्या होती ती 27. वसीमला वसीमने जो षटकार मारलाय त्या षटकाराला दीपक खैर यांच्याकडनं 101 रुपयाचं रोख पारितोषिक आलंय. चांगलासा षटकार मारलाय त्याने. धावसंख्या होती ती 28. अंपर तो पिंक शर्ट वाला आहे. पिंक शर्ट स्क्रीनच्या इथे साईडला व्हायचंय. थँक्यू. प्रेक्षकांनी सुद्धा सहकार्य करायचंय. पुन्हा मैदानात वळतोय सुनीलकडे. आपल्या बॉलिंग मार्कवर सुनील. स्टेटच्या दिशेने एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. त्यावर 2 धावा. धावसंख्या होते 30. वसीम चांगला खेळतोय आपल्या संघासाठी. 6 धावांसाठी षटकार मारला होता वसीमने. पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर सुनील. पुन्हा एकदा मारण्याच्या नादात 22ची 1 धाव मिळते. धावसंख्या होती 31. शेवटचा चेंडू सुनीलच्या षटकातील शेवटचा चेंडू. बघूया शेवटच्या चेंडूचा कसा समाचार घेतोय तो एमसीसी खर्डी संघाचा फलंदाज. उर्वरित 7 चेंडूचा खेळ बाकी. आता मात्र मिड विकेटच्या दिशेने केपीएल 4 धावा. धावसंख्या 4 ने वाढते. धावसंख्या पाच षटकाच्या समाप्तीनंतर एमसीसी खर्डी संघाची धावसंख्या होती ती 35. आता मात्र शेवटचं षटक. 6 षटकामध्ये किती धावा जमा करतो तो एमसीसी संघ. शेवटचा 6 चेंडूचा उर्वरित खेळ बाकी. वैयक्तिक पहिलं व सांघिक 6वं षटक घेऊन आले तो योगेश.
शेवटचं षटक हे हाणामारीचे षटक. काहीशी स्लोवर अशी सुरुवात. अर्पण टू योगेश. लेग बाईटच्या स्वरूपात डिक्लेअर झोन मध्ये एक धावेसाठी. धावसंख्या होती ती 36. शेवटचा षटक घेऊन आला तो योगेश. पहिला सेमीफायनलचा सामना रंगतोय तो एमसीसी खर्डी वर्सेस खर्डी प्रीमियर. पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर योगेश. आता मात्र समीकरण बदलतंय. बोल्ड. जागा सांभाळण्यासाठी गेलाय तो रमीज. अरमानची जागा सांभाळण्यासाठी गेलाय तो रमीज. शेवटच्या षटकातील 4 चेंडू शिल्लक. काहीचा कव्हरच्या दिशेने खेळलेला चेंडू. त्यावर एक धाव मिळवली ती फलंदाजाने. धावसंख्या होती ती 37. आता मात्र 3 चेंडूचा उर्वरित खेळ बाकी. बघूया 3 चेंडू मध्ये किती धावा जमा करतोय खर्डी संघ. कुठल्या प्रेक्षक सीमारेषेच्या बाहेर उभं राहायचंय. कुठल्या प्रकारचा क्षेत्ररक्षणाला त्रास झाला नाही पाहिजे. आता मात्र निर्धाव चेंडू. सुंदर अशी गोलंदाजी करतोय तो योगेश. प्रत्येक चेंडू चेंज करून टाकतोय तो. शेवटच्या षटकातील 2 चेंडू शिल्लक. शेवटचा चेंडू. पंच फलंदाज कृपया मैत्रीपूर्व सामना खेळवायचा आहे. फुलटॉस चेंडू स्ट्रेटच्या दिशेने. एक धाव पूर्ण. दुसरा धावेचा प्रयत्न. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. शेवटच्या चेंडूवर 2 धावा जमा केल्यात. खर्डी एमसीसी संघाची धावसंख्या होती ती 39. जिंकण्यासाठी 40 धावांचं आव्हान ठेवले ते खर्डी प्रीमियर संघासमोर. पहिला सेमीफायनल सामना. शेंडेगाव व शीतपाडा दोन्ही संघाचे कर्णधार कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचंय. शेंडेगाव व शीतपाडा हे 3rd प्राइज व 4th प्राइज साठी आदिवासी गटामधले सामने खेळवले जातील. 3ऱ्या बक्षिसासाठी व 4थ्या बक्षिसासाठी शेंडेगाव वर्सेस शीतपाडा दोन्ही संघाचे कर्णधार त्वरित यायचंय.
दोन्ही कर्णधार इथे हजर झालेत व नाणेफेकीचा कॉल उडवतील. दीपक खैर या थर्ड प्राइज व फोर्थ प्राइज साठी नाणेफेकीचा कॉल उडवतील ते प्रमुख पाहुणे आपले दीपक खैर. शेंडेगाव वर्सेस शीतपाडा आदिवासी गटातील तिसऱ्या बक्षीस व चौथ्या बक्षिसासाठी हा सामना खेळवला जाईल. हा सामना 3 षटकाचा खेळवला जाईल. दोन्ही संघाचे कर्णधार लक्ष असू द्या. 3 गोलंदाज खेळवले जातील. कंपल्सरी 3 गोलंदाज व 3 षटक. नाणेफेकीचा कॉल उडवताना दीपक खैर. शीतपाडा हा नाणेफेकीचा कॉल विजय होऊन प्रथम फलंदाजी स्वीकारली व क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केले ते शेंडेगाव संघाला. रमेश मसळे यांनी सांगताना सामना हा 3 षटकाचा खेळ जाईल व कंपल्सरी 3 गोलंदाज. क्षेत्ररक्षण लावायचे एमसीसी संघ व फलंदाज मैदानात हजर विजय आणि इम्रान. स्ट्रायकर फलंदाज मैदानात हजर. पहिला सामना फर्स्ट सेमीफायनलचा सामना रंगतोय तो एमसीसी खर्डी वर्सेस खर्डी प्रीमियर कचरा प्रीमियर लीग पर्व दुसरे 2019 चा मानकरी कोण ठरतोय. 2019 चषकचा मानकरी कोण ठरतोय आजच्या दिवसाअखेर कळेलच. गणेश भाडंगे यांचं सहर्ष स्वागत. स्ट्राइकला आलाय तो विजय, नॉन स्ट्राइकला तो इम्रान. गोलंदाजीचा भार स्वीकारलाय तो. वैयक्तिक पहिलं व सांघिक पहिलं षटक घेऊन आले तो सावंतडाबा एंड कडनं अज्जो. जिंकण्यासाठी 40 धावांची गरज खर्डी प्रीमियर संघाला. फर्स्ट सेमीफायनलचा सामना रंगतोय तो खर्डी प्रीमियर वर्सेस एमसीसी खर्डी. यानंतर शेंडेगाव वर्सेस शीतपाडा आदिवासी गटातील थर्ड प्राइज व फोर्थ प्राइज साठी सामना खेळवला जाईल 3 षटकाचा. 3 गोलंदाज यूज करायचे. पंचांची कामगिरी पार पाडते ते विनायक डेंगळे व विजय सावंत आणि गुणलेखकाचं काम बघते ते आमचे मंडळाचे सदस्य राजू जुगरे व संगीत कक्षाचं काम बघते ते मच्छिंद्र आडोळे व आम्हाला मुलाचं सहकार्य आहे ते युट्यूबच्या माध्यमातून सूरज यांचं सुद्धा सहर्ष स्वागत. सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू दोन्ही पंचांमध्ये डिस्कस करायचंय. पंचांची कामगिरी व्यवस्थित जबाबदारीने पार पाडायची आहे. नो चेंडू. डिस्कस पंच कमिटी आहे इथे. पंच कमिटी निर्णय घेईल. पंच कमिटी. क्षेत्ररक्षक कृपया गुड्डू आपण शांत राहायचे. विनायक डेंगळे व विजय सावंत. पंच कमिटी पप्पू साखरे, एकनाथ डगळे. निर्णय घ्यायचा आहे. मैत्रीपूर्व सामना खेळायचा आहे. चांगले असे पंच एकनाथ पंच कमिटी नेमून दिलेले इथे. मला वाटलंच होतं डिसिजन हा पंच कमिटी निर्णय चांगला घेईल व चांगला असा डिसिजन. पंच आपली कामगिरी जबाबदारीने क्षमस्व असावी. पंच धाव कळवायची आहे. खर्डी प्रीमियर संघाचं खातं खोलते ते 1 धावेने. चांगले असे पंच. पंच कमिटी सुद्धा चांगली. रेफरिंग एकनाथ डगळे.
झेल. अंतर राहायचंय तिकडे प्रेक्षक किंवा खालिद भाई थोडस फलंदाजाला व्यत्यय येतोय तिथे आवाज नकोय तिथे आनंद चेंडू टाकल्यानंतर आनंद व्यक्त करायचा आपला. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर सावंत डाबा एंड कडनं अज्जो. काहीचा पॉइंटच्या दिशेने ढकलून खेळलेला शॉट त्यावर एक धाव. चांगली अशी फलंदाजी केली आतापर्यंत लीग मध्ये विजयने व अमोलने. चांगले असे फलंदाज दोन्ही. धावसंख्या होती 2. 3 चेंडू 2 धावा 1 विकेट. अजूनही दुसऱ्या चेंडूवर बाद केलाय तो इम्रानला. आता मात्र फाईन लेगच्या दिशेने डिक्लेअर झोन मध्ये जातोय 2 धावेसाठी. धावसंख्या होती ती 4. चांगलं असं कॉम्बिनेशन चांगलं असं रनिंग बिटवीन द विकेट अमोल व विजय यांच्या दरम्यान. अमोलचं खातं खोलतंय ते 2 धावेने. आता मात्र लॉंगऑफच्या दिशेने चांगलं असं क्षेत्ररक्षण गुड्डूकडनं. नक्कीच आपल्या संघासाठी 2 धावा वाचवल्यात संघासाठी. धावसंख्या होती ती 6. आता मात्र अज्जूच्या षटकातील शेवटचा चेंडू 1 टू गो. बघूया शेवटच्या चेंडूचा कसा समाचार घेतोय तो एमसीसी. मिड विकेटच्या दिशेने 1 धावेसाठी. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर खर्डी प्रीमियर संघाची धावसंख्या होती ती 7. 1 फलंदाज बाद केलाय तो अज्जूने. यानंतरचा होणारा सामना शेंडेगाव वर्सेस शीतपाडा आदिवासी गटातील 3rd प्राइज व 4th प्राइज साठी खेळवलेला सामना. यानंतर दोन्ही संघ तयार राहायचे. सामना 3 षटकाचा खेळवला जाईल व सामन्यामध्ये 3 गोलंदाज वापरायचे आहेत. गुड्डू चांगली अशी फलंदाजी करतो तो अमोल. केपीएल चौकार मंडळाचे व्हॉलंटियर्स. युट्यूबच्या माध्यमातून आदित्य लाईव्ह मॅच दाखवताना. पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर सावंत डाबा एंड कडनं गुड्डू. पॉइंटच्या दिशेने डिक्लेअर झोन मध्ये 2 धावेसाठी. धावसंख्या होती ती 13. पहिल्याच चेंडूवर चांगलासा समाचार घेतलाय तो 4 धावेने. अमोलने चांगल्याची फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी.
नितीन भाऊ यांचं सुद्धा सहर्ष स्वागत. नितीन भाऊ आसन ग्रहण करायचंय. नितीन भाऊ चौधरी यांच्या मंडळातर्फे सहर्ष स्वागत. पुन्हा गुड्डू मिड विकेटच्या दिशेने चांगलासा स्टॉप, त्यावर एक धाव. पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग पार्कवर गुड्डू. काहीसा स्लोवर असा चेंडू, निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर 14. कसारा प्रीमियर लीग पर्व दुसरे पहिला सेमीफायनल खेळवला जातोय तो खर्डी प्रीमियर वर्सेस एमसीसी खर्डी. पुन्हा एकदा झेल. विजय हा बाद झाला वैयक्तिक 2 धावेवर. विजयची जागा सांभाळण्यासाठी जातोय तो सुनील. सुनील हा सुद्धा मोठे फटके मारण्यात माहीर. दुसरा झटका बसतोय तो विजयच्या स्वरूपात खर्डी संघाला. धावसंख्या स्थिर, धावसंख्या होती ती 14. पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर गुड्डू. शेवटचा चेंडू घेऊन येतोय तो गुड्डू. बघूया शेवटच्या चेंडूचा कसा समाचार घेतोय सुनील. ढकलून केलेलं शॉट सुनीलने आणि खराब असं क्षेत्ररक्षण. चुकीला माफी नाही. 4 धावेसाठी शतक संप. धावसंख्या झाली ती 18. खर्डी प्रीमियर संघाचे क्षेत्ररक्षक कृपया आपला आनंद सीमारेषेच्या बाहेर व्यक्त करायचा आहे. सहकार्य करायचं आहे. चेंडू टाकताना कुठलाही आवाज करू नये. फलंदाजाला त्रास होतोय. वैयक्तिक पहिलं व सांघिक तिसरं षटक घेऊन आले तो अज्जो. वैयक्तिक दुसरं व सांघिक तिसरं षटक घेऊन आले तो अज्जो. 2 षटकाच्या समाप्तीनंतर खर्डी प्रीमियर संघाची धावसंख्या होते ती 18. जिंकण्यासाठी 40 धावांचं आव्हान ठेवले ते एमसीसी खर्डी संघाने खर्डी प्रीमियर संघासमोर. गोलंदाजीचा भार स्वीकारलाय पुन्हा एकदा अज्जो. सावंतडाबा एंड कडनं. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. खराब असं क्षेत्ररक्षण. एक धाव वाचवावी लागेल एमसीसी खर्डी संघ जिंकण्यासाठी. धावसंख्या होती ती 19. आता मात्र स्ट्राइक ला तो सुनील.
3 षटकाच्या नंतर ड्रिंक ब्रेक दिला जाईल. 3 मिनिटं ड्रिंक ब्रेक मध्ये असतील. यानंतर शीतपाडा व शेंडेगाव दोन्ही संघ तयार राहायचे. यानंतरचा होणारा सामना पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर आज्जू टू सुनील, सुनील टू आज्जू. आता मात्र फुलटॉस चेंडू मिड विकेटच्या दिशेने. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. अमोल व सुनील यांच्या दरम्यान धावसंख्या होती ती 21. पुन्हा एकदा सुनील चांगली अशी फलंदाजी करतोय. पॉइंटच्या दिशेने खेळलेला शॉट, एक धाव पूर्ण. खेळाडू कक्ष खाली करायचंय प्रेक्षकांनी. खेळाडू कक्ष चांगलाच क्षेत्ररक्षण. त्यावर एक धाव. धावसंख्या होती ती 23. जिंकण्यासाठी अजूनही खर्डी प्रीमियर संघाला 17 धावांची गरज. अज्जूच्या षटकातील अजूनही 2 चेंडू शिल्लक. चांगलासा झेल. सुनीलची जागा सांभाळण्यासाठी जातोय तो योगेश. चांगली अशी फलंदाजी करत होता सुनील आपल्या संघासाठी. सुनील हा वैयक्तिक आपल्या 7 धावांवर बाद झालाय. धावसंख्या होती ती 23. अज्जूच्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 40 धावांचं आव्हान ठेवलं ते एमसीसी खर्डी संघाने खर्डी प्रीमियर संघासमोर. खेळाडू कक्षामध्ये फक्त खेळाडूच बसतील. पुन्हा एकदा आजो. चांगलंच ग्राउंड शॉट, चांगलंच क्षेत्ररक्षण. त्यावर एक धाव. 3 षटकाच्या समाप्तीनंतर खर्डी प्रीमियर संघाची धावसंख्या होती ती 24. ड्रिंक ब्रेक दिला जातोय.
अंतिम सामना खेळवायचा आहे. मंडळाचे व्हॉलेंटियर्स सीमारेषेचा ताबा घ्यायचा आहे. कसारा क्रिकेट असोसिएशन कसारा प्रीमियर लीग पर्व दुसरे स्पर्धेचा शेवटचा दिवस. पर्व लीगचा अंतिम सामना 2019 चषकचा मानकरी कोण ठरतोय ते थोड्याच वेळात कळणार आहे. घाई करायचे एमसीसी खर्डी संघ. क्षेत्ररक्षण लावायचंय खर्डी एमसीसी संघ. विजू जगताप यांच्या चेहऱ्यावर खूपच हास्य. क्षेत्ररक्षण लावायचे एमसीसी खर्डी संघ. जिंकण्यासाठी 40 धावांची गरज. खर्डी संघाची धावसंख्या होती ती 24. यानंतर सामना 2 मिनिटं. यानंतर सामना झाल्यानंतर खर्डी संघ आपला आनंद सीमारेषेच्या बाहेर व्यक्त करायचा आहे. कोणी सीमारेषेच्या आत जाऊ नये. यानंतर शेंडेपाडा व शीतपाडा दोन्ही संघ तयार राहायचंय. वैयक्तिक पहिलं व सांघिक चौथा षटक घेऊन आला तो अरफाज. अठरा चेंडू 16 धावांची गरज खर्डी प्रीमियर संघाला. वैयक्तिक पहिलं व सांघिक चौथा षटक घेऊन आला तो अरफाज. सुंदर असा झेल. क्षेत्ररक्षण लावायचंय. कुठली टीम मीटिंग नकोय. जिंकण्यासाठी 16 धावांची गरज खर्डी प्रीमियर संघाला. मोठा झटका लागतोय तो अमोलच्या रूपात. अमोल हा वैयक्तिक आपल्या 15 धावांवर बाद झालाय. चांगली अशी फलंदाजी करत होता तो अमोल. अमोलची जागा सांभाळण्यासाठी गेलाय तो राहुल. खेळाडू कक्षामध्ये शांतता ठेवायची आहे. कृपा करून खेळाडू कक्षामध्ये शांतता ठेवायची आहे. माननीय आम्हाला मोलाचं सहकार्य असतं ते समाधानजी भागवत यांनी स्टेजवर आसन ग्रहण करायचे. समाधानजी भागवत कृपा करून नेहमी मोलाचं सहकार्य असते ते मंडळाला. त्यांचा अमूल्य वेळ देऊन ते उपस्थित दर्शवले. आसन ग्रहण करायचे. सुंदर असं चेंडू टाकतोय तो. फर्स्ट सेमीफायनलचा सामना रंगतोय तो एमसीसी खर्डी वर्सेस खर्डी प्रीमियर. कोण अंतिम फेरीत प्रवेश करतोय तो थोड्याच वेळात निकाल येईल. समाधानजी भागवत यांनी आसन ग्रहण करायचं आहे. स्टेजवर यायचं आहे.
काहीसा स्वेर मारा, दिशाहीन गोलंदाजी व्हाईटच्या स्वरूपात. धावसंख्या होती ती 25. आता मात्र जिंकण्यासाठी 15 धावांची गरज. कुठल्या क्षेत्ररक्षकाने पंचांवर दबाव आणू नये. चांगलेसे पंच. पप्पू साखरे यांनी कॉमेंट्री बॉक्स मध्ये संपर्क साधायचा आहे. पप्पू साखरे पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर अरफाज. सावंत डाबा एंड काढणं. बॅटची किनार घेऊन गेलेला चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जातोय 1 धावेसाठी. धावसंख्या होती ती 26. आता मात्र जिंकण्यासाठी 14 धावांची गरज. 15 चेंडू 14 धावांची गरज. हाय टेन्शन घेतले ते विजूने. सुधीर भोईर हे सुद्धा मॅचचा आनंद घेताना. त्यांचे सुद्धा सहर्ष स्वागत. पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर अरफाज क्षेत्ररक्षण सजवताना. 15 चेंडू आणि 14 धावांची गरज. जो संघ विजयी होईल तो संघ अंतिम फेरीत व फायनल साठी खेळेल. अंतिम फेरीत प्रवेश करेल. आता मात्र झेल. सुंदर असा झेल घेतलाय. त्या या झेल साठी दीपक खेर यांच्याकडनं 101 रुपयाचं पारितोषिक. चांगला असा झेल घेतलाय तो शाहरुखने. राहुलची जागा सांभाळण्यासाठी जातो तो शफिक. आता मात्र समीकरण बदलतंय. 14 चेंडू 14 धावांची गरज. रंगतदार चाललेला सेमीफायनलचा सामना MCC खर्डी वर्सेस खर्डी प्रीमियर. 14 चेंडू 14 धावांची गरज. आतापर्यंत 5 फलंदाज बाद झाले ते खर्डी संघाचे. पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर सावंत डाबा एंड कडनं अरफाज. शाहरुख याने चांगलासा झेल घेतला. त्या झेलवर 101 रुपयाचं पारितोषिक दीपक खेर यांच्याकडनं. निलेश गुजर यांच्याकडनं पारितोषिक लागलंय. प्रत्येक षटकाराला 201 रुपयाचं पारितोषिक. फलंदाजाला सुवर्णाची संधी. निलेश गुजर यांच्याकडनं 201 रुपयाचं पारितोषिक लागले ते फलंदाजाला. त्यासाठी षटकार मारावा लागेल. कुठली टीम मीटिंग प्रत्येक चेंडूला क्षेत्ररक्षण बदलतंय. पंच घाई करायची. वेळेच्या अभावी सामना संपवायचा आहे. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर अरफाज. चांगलासा झेल घेतलाय शाहरुखने. चांगली रनिंग बिटवीन द विकेट योगेश आणि शफिक मध्ये. त्यावर 1 धाव. धावसंख्या होती ती 27. 13 चेंडू 13 धावांची गरज. खर्डी संघाचे 5 फलंदाज तंबूत. कंपल्सरी चेसिंग असेल. शेवटचा चेंडू घेऊन आलो तो अरफाज. बघूया शेवटच्या चेंडूचा कसा समाचार घेतोय तो नवीन फलंदाज शफिक. निर्धाव चेंडू. षटक संपतंय. 4 षटकाच्या समाप्तीनंतर खर्डी
प्रीमियर संघाची धावसंख्या होती ती 27. 12 चेंडू 13 धावांची गरज विजयासाठी. जो संघ विजयी होईल तो फायनल मध्ये प्रवेश करेल. मात्र गोलंदाजीचा भार स्वीकारलाय तो स्वतः गुड्डू. समीकरण बदलतंय. 12 चेंडू 13 धावा. वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येतो गुड्डू व सांघिक 5वं षटक. प्रत्येक षटकाराला 200 रुपयाचं पारितोषिक निलेश गुजर यांच्याकडनं व शफिकसाठी प्रत्येक षटकाराला निलेश गुजरकडनं 500 रुपये व समाधान भागवत यांच्याकडनं 501 रुपये. शफिकसाठी सुवर्णाची संधी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे प्रत्येक षटकाराला. समाधान भागवत व निलेश गुजर यांच्याकडनं पारितोषिक लागलंय. सुंदर अशी गोलंदाजी. निर्धाव चेंडू 22च्या स्वरूपात डिक्लेअर झोन मध्ये 1 धावेसाठी. धावसंख्या होते ती 28. 11 चेंडू 12 धावांची गरज. चांगलासा चेंडू टाकला होता तो गुड्डूने. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर गुड्डू. निर्धाव चेंडू टाकला होता पण यष्टी लष्करने सोडलाय तो 22च्या स्वरूपात 1 धावेसाठी. 11 चेंडू 12 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग असेल. आता मात्र बॅटची किनार घेऊन गेलेला शॉट डिक्लेअर झोन मध्ये 1 धावेसाठी. धावसंख्या होते ती 29. 29. चांगली अशी गोलंदाजी करतोय तो गुड्डू. शफिकसाठी सुवर्णाची संधी. प्रत्येक षटकाराला 501 रुपये निलेश गुजर यांच्याकडनं व समाधान भागवत यांच्याकडनं 500 रुपये. एक षटकाराला 1000 रुपयाचं पारितोषिक लागले ते शफिकसाठी. स्वेर मारा. दिशाहीन गोलंदाजी व्हाईटच्या स्वरूपात. समीकरण बदलतंय. 10 चेंडू 10 धावांची गरज. सागर जाधव यांचं सुद्धा सहर्ष स्वागत. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर गुड्डू. पायाला लागून यष्टीरक्षकाच्या हातात निर्धाव चेंडू. चांगलीशी गोलंदाजी करतोय व प्रमोद सोनवणे यांचं सुद्धा सहर्ष स्वागत. अजूनही गुड्डूच्या षटकातील 3 चेंडू शिल्लक. 9 चेंडू 10 धावांची गरज. रंगतदार चाललेला सामना. सुंदर अशी गोलंदाजी करतोय तो गुड्डू. काहीसा दबाव येतोय तो शफिकवर. पहिला सेमीफायनल रंगतोय तो एमसीसी खर्डी वर्सेस खर्डी प्रीमियर. जो संघ विजयी होईल तो फायनल मध्ये प्रवेश करेल. आता मात्र बॅटची किनार घेऊन गेलेला डिक्लेअर झोन मध्ये 1 धावेसाठी. धावसंख्या होते ती 31. आता मात्र समीकरण बदलतंय. 7 चेंडू 9 धावांची गरज. पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर सावंत डाबा एंड कडनं गुड्डू. षटक संपतंय. 5 षटकाच्या समाप्तीनंतर खर्डी प्रीमियर संघाची धावसंख्या होती ती 31. अटातटीचा सामना. 6 चेंडू 9 धावांची गरज. प्रेक्षक
मला माहिती आहे तुम्हाला आनंद व्यक्त करायचा आहे, मॅच संपल्यानंतर आनंद व्यक्त करायचा आहे, सीमारेषेच्या बाहेर आनंद व्यक्त करायचा आहे. बॅट चेंज करते पंच, तिथे बॅट द्यायचे त्वरित पाठवायचे इकडे. पहिला सेमीफायनल रंगतोय. सहा चेंडू 9 धावांची गरज. पहिला सेमीफायनल चांगली अशी गोलंदाजी केली होती ती गुड्डूने आपल्या षटकामध्ये एक खेळाडू बाद केले व 3च धावा दिल्या त्या गुड्डूने. चांगली अशी गोलंदाजी केली गुड्डूने. वैयक्तिक पहिलं व सांघिक शेवटचं षटक, 6वं षटक घेऊन आला तो शाहरुख टू शफिक टू शाहरुख. शफिकला सुवर्णाची संधी. षटकार मारला तर 501 रुपयाचं पारितोषिक निलेश गुजर यांच्याकडनं व 501 रुपये समाधान भागवत यांच्याकडनं. 1000 रुपयाचं पारितोषिक लागले ते शफिक षटकारावर. पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर शाहरुख टू शफिक टू शाहरुख. 6 चेंडू 9 धावांची गरज. पहिला सेमीफायनल. चांगलासा स्टॉप, त्यावर 1 धाव. 5 चेंडू 8 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग असेल. आता मात्र स्ट्राईकला आलाय तो योगेश. कव्हरच्या दिशेने 1 धावेसाठी. समीकरण बदलत आहे. 4 चेंडू 7 धावांची गरज. धावसंख्या होती ती 33. 4 चेंडू 7 धावा. स्ट्राईकला आहे तो शफिक. आता मात्र उंच फटका. झेल सुटतोय. 2 धावा. खेळाडू कक्षामध्ये कोणी ओरडू नये, अन्यथा पेनल्टी दिली जाईल. 2 धावा मिळाल्यात. 2 धावा. धन्यवाद पंच. 3 चेंडू मध्ये 5 धावांची गरज. सीमारेषेच्या बाहेर व्हायचंय. खर्डी प्रीमियरचे जे कोणी प्रेक्षक आहेत थोडस सहकार्य करायचंय. क्षेत्ररक्षकाला पंच 2 मिनिटं सामना थांबवायचा आहे. क्षेत्ररक्षकाला त्रास होतोय तिथे. मॅच टर्निंग पॉइंटला चालू आहे. 3 चेंडू 5 धावांची गरज. दोन्ही संघ आपल्या विभागातले आहेत. मैत्रीपूर्व सामना खेळायचा आहे. 3 चेंडू 5 धावांची गरज व दोन्ही संघ लक्ष द्यावं, कंपल्सरी चेसिंग असेल. पहिला सेमीफायनल MCC खर्डी वर्सेस प्रीमियर खर्डी. जो संघ विजयी होईल तो फायनल मध्ये प्रवेश करेल. पुन्हा एकदा शफिक. सुंदर असा चेंडू. आता मात्र समीकरण बदलतंय. 2 चेंडू 5 धावांची गरज. चांगली अशी गोलंदाजी करतोय तो शाहरुख. शाहरुखच्या षटकातील 2 चेंडू शिल्लक. उर्वरित 2 चेंडूचा खेळ बाकी. 2 चेंडू नंतर निर्णय कळेल फायनल मध्ये कोण प्रवेश करतंय. कुठलीही टीम मीटिंग नकोय.
2 चेंडू 5 धावांची गरज. सुंदर अशी गोलंदाजी करतो तो शाहरुख. रंगतदार चाललेला सामना. योगेश हा धावची झाला. योगेश कुठली टीम मीटिंग नकोय. खर्डी एमसीसी संघ. योगेशची जागा सांभाळण्यासाठी जातोय तो हरीश. जिंकण्यासाठी धन्यवाद डीजे. थँक्यू. 1 चेंडू 4 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग असेल. कुठली टीम मीटिंग नकोय एमसीसी संघ. योगेशची जागा सांभाळण्यासाठी जातो हरीश. डीजे रोक ना पावा अखियां विचों गम दियां बरसातां नू. चांगला असा चाललेला सामना. एमसीसी खर्डी वर्सेस खर्डी प्रीमियर. फर्स्ट सेमीफायनल. सेकंड सेमीफायनल होईल ती कसारा 11 वर्सेस वाशाळा. 1 चेंडू 4 धावांची गरज. 1 चेंडू 4 धावा. स्ट्राईकला आले तो नवीन फलंदाज. नवीन फलंदाज येतोय तो. स्ट्राईकला आले तो. योगेशची जागा सांभाळण्यासाठी हरीश. चांगली अशी गोलंदाजी केली. ते 5 चेंडू मध्ये अवघ्या 5 धावा दिल्यात शाहरुखने. एमसीसी संघ हा फायनल मध्ये प्रवेश केलेला आहे.